तुला काही सांगितलं का ते खोलीत कसे आले ते? दादा काही म्हणाला का? अहो, तुमच्या पोटात थोडं दूध तरी जाऊ दे. घ्या ना, थोडस दूध तरी प्या, बरं वाटेल. घ्या. निघू निघू, अरे बघ रे, माझ्याशी बोलत नाही की माझ्या हातनं दूधही पित नाहीये. काय आहे रे? खरंच खरंच माझा जीव अगदी कासावीस होतोय रे, कासावीस होतोय. हो ना, पोटात काहीतरी जायला हवं. सखू, अगं मगाशी बाबांनी तुला ओळखलं ना? बघ ना, तुझ्या हाताने दूध पितात का ते? हो हो, घे सकू, घे घे. थोडं दूध घेता का? बरं वाटेल तुम्हाला. पोटात काहीतरी जायला हवं ना. थोडं दूध घ्या, तुमच्या अंगात शक्ती यायला हवी ना. घ्या घ्या ना. सखूच्या हातून दूध पिताय का? उत्तम. कुणाच्या का हातून, पण दूध प्यायला शिकारण. कारण दूध प्यायलात की तुम्हाला गाढ झोप लागेल आणि मला ताबडतोब मठात जाता येईल. मठात जाऊन मला बाबाजींना जाब विचारायलाच हवा. भिंत प्रकरणाच्या वेळी बाबाजी रातोरात यांना खोलीतून हलवणार होते, मग हे खोलीत कसे राहिले? की बाबाजींनीच मला फसवलं? मला काय ते कळायलाच हवं. बोंबल किए बोंबल. मेला बाबाजी, मेला बाबाजी, भासते. अशीच शिक्षा पाहिजे तुला. काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? रातच्याला पंतांना त्या खोली बाहेर काढायचं होतं की नाही? सांगितलं होतं की नाही? मग त्यांना सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी हलवायचं होतं. मग का नाही केलं? का नाही केलं? चुकला चुकला बाबाजी, चुकला. बाबाजी, हो. मनोरमे, तू माझं बोलायचं नाही. उगा मध्ये पडायची गरज नाही. तो काय रे, तुझ्या या चुकीमुळं जर पंतांना काही झालं असतं तर मी मनोरमेला काय तोंड डावलं असतं सांग? अरे आपल्या जीवावर तिने तिच्या कुकवाला किती महिने आतमध्ये डांबून ठेवलंय सांग बर तू. आपण पंतांची काळजी घेतली, जिथं बी ठेवलं त्यांना, आणि त्यांना काही बोलू बी दिलं नाही. हे समजा आपण केलं, पण तू त्याच्यावर पाणी फिरवलं, मातीत घातलं समजा. ही शिक्षक पाहिजे तुला. बाबाजी मी हात जोडते. नाही, मान्य आहे मला, भैरूचं चुकलंय, पण त्याला क्षमा करा. तर ही शिक्षा पुरे झाली. ठीक आहे, ही म्हणते म्हणून तुला सोडतो रे गोबडा. जा रे पहिला, जा चल. हिने सांगितलं म्हणून माफ केलं तुला. जा. बाबाजी, नाही 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 मनोरमे, नाही नाही नाही. मला तुझ्या पाया पडू दे, मला तुझी माफी मागू दे. माझ्या शिष्यांच्या एका चुकीमुळं पंत सकू बरोबर वर गेले असते, पण गुरु जिंगरोबाची कृपा होती म्हणून त्यांनी स्फोट घडवून आणला आणि पंतांना वाचवलं आणि मला ही शिक्षा दिली.
त्यामुळे तुझा गुरु म्हणवून घेण्याची मला लाज वाटते मनोरमे. यापुढे मी तुझ्या बरोबर नसेन गो. तुमच्या आधाराशिवाय मी कशी जगू बाबाजी?